आज आपण बनवत आहोत गोडा मसाला। त्यासाठी पहा, सर्व साहित्य आपलं भाजून तयार झालेलं आहे। आता बनवायचा आहे आपल्याला गोडा मसाला। चला तर मग मसाला बनवायला घेऊया। नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत गोडा मसाला। त्यासाठी लागणारं साहित्य ते पहा। इथे लग्नाचा बस्ता बांधून तयार झालेला आहे। आता आपण लग्नाची तयारी करायची आहे, म्हणजेच थोडक्यात आपण गोडा मसाला आता बनवायचा आहे। हे सर्व गोडा मसाल्याला लागणारं साहित्य इथे मी ठेवलेलं आहे। आता कढई तापायला ठेवली आहे। आता सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे। सर्व मी तेलामध्ये भाजणार आहे आणि भाजताना ते किती आहे आणि काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आता आपण भाजायला घेऊया। सर्व साहित्य भाजायला घेऊया। एकत्र कुठलंच साहित्य भाजायचं नाही आहे, सगळं वेगवेगळं साहित्य भाजणार आहे। आपण कढई तापायला ठेवले, तेल घातलं आहे। आता हे खोबरं आपण घालून घेऊया। पहिलं खोबरं भाजायचं आहे, कारण खोबऱ्याला थोडंसं तेल जास्ती लागतं। आणि मग क्रम असा काही नाही, तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही साहित्य भाजू शकता। गॅस फक्त लहान ठेवायचा आहे, एवढं एकच ध्यानात ठेवायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। कढईत मी पूर्ण तापवून घेतलेली आहे आणि गॅस एकदम छोटा केलेला आहे, एकदम लहान केलेला आहे, हा पाहू शकता। आता याच गॅसवर, लहान गॅसवरच सर्व साहित्य भाजून घेऊया। हे बघा, आपला अर्धा किलो खोबरा आहे, भाजून होत आलेला आहे। 1-2 मिनिटांमध्ये अजून हे भाजून होईल पूर्णपणे। गॅस एकदम लहान ठेवायचा आहे, मोठा नाही करायचा आहे। आणि ही कढई आणि आपलं साहित्य सोडून कुठेही जायचं नाही, तिथेच उभं राहायचं आणि सारखं या कालथ्याने हलवत राहायचं। खोबरं जर असं स्थिर ठेवलं तर ते जळायला सुरुवात होईल। आपले हे धने आहेत, हे 1/4 किलो धने आहेत। हे मी भाजायला सुरुवात केली आहे। एक पळी तेल घातलं आहे आणि धने भाजत आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। गोडा मसाला करणं, गरम मसाला करणं थोडंसं पेशन्सचं काम आहे। गरम मसाला कोणी भाजत नाही, पण मी भाजते। कोरडा गरम मसाला मी भाजूनच दळायला देत असते। आता हे आपण मिक्सरलाच करणार आहे, नाहीतर आमच्या इकडे मसाल्याची चक्की आहे, तिथे भाजून घेऊन जायचं आणि मग दळून आणायचं। धने झाले की आपण जिरं करून घेऊया। धने 1/4 किलो, खोबरा अर्धा किलो, हे सर्व साहित्य माप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। याच्यात थोडंसं कमी जास्ती झालं तरी पण चालून जातं। गोडा मसाला काही खराब होत नाही, चवीला चांगलाच लागतो। आपलं खोबरं आणि धने भाजून झालेले आहेत। आता परत कढईत तेल घातलं आहे आणि जिरं घालत आहे। जिरं हे अर्धा किलो जिरं आहे। 1/4 किलो धने घेतले आहेत। 1/4 किलोपेक्षा जर तुम्ही 1 किलो घेतले तरी पण चालून जाईल। थोडंसं माप इकडे तिकडे झालं तरी मसाला हा चांगलाच बनेल, खराब लागणार नाही, चवीलाही चांगलाच लागेल। फक्त सर्व साहित्य तेलात छानपैकी बारीक गॅसवर भाजून घ्यायचं। आता आपण हे जिरं भाजून घेऊया। नुसतं तिकडून तिकडून फिरवलं आणि झालं भाजून तर ते भाजून होत नाही। या प्रत्येकाला भाजायला आपापला वेळ कमी जास्ती लागत असतो, म्हणून सर्व साहित्य सेपरेट भाजायचं आहे, वेगवेगळं भाजायचं आहे। आळस नाही करायचा, थोडंसं पेशन्सचं काम आहे। थंडपणे डोकं थंड ठेवून काम करायचं आहे। आता हा माझा ऑर्डरचा मसाला आहे, त्यामुळे हा नीटच झाला पाहिजे। आपल्या घरातला सुद्धा नीटच व्हायला पाहिजे। प्रत्येक जिन्नस भाजायला जवळजवळ 5 ते 7 मिनटं लागतात। आता हे जास्ती प्रमाण आहे म्हणून 5 ते 7 मिनटं। आता आपलं 10-15 ग्रॅम जे आहे ते 1-2 मिनटात भाजून होईल। आपलं बघा, जिरं पण भाजून झालंय, धने खोबरं भाजून झालंय। एक पळी तेल ठेवलं आहे। आता मी ह्याच्यात तीळ भाजत आहे। हे सफेद तीळ घेतले आहेत, पांढरे तीळ, हे पण अर्धा किलो मी घेतले आहेत।
हे पण तेलात छानपैकी भाजून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचा आहे, गॅस लहान ठेवायचा आहे. मिरची सर्वात शेवट भाजायची, कारण त्याचा खाट उडतो. तमालपत्र कात्रींनी कापून घेतलं आहे, म्हणजे ते भाजायला येईल, नाहीतर मग ते भाजायला येत नाही. हे तीळ भाजायला घेतलेत ना, ह्याच्यातच मी खसखस घालून घेणार आहे. खसखस ही 20 ग्रॅम घेतलेली आहे मी. खसखस थोडीशी बाकीच्या सामानापेक्षा जास्त घेतलेली आहे. आता ही तिळाबरोबर भाजली जाईल म्हणून मी तिळात घातले. तीळ चांगले भाजायचे, चटचट आवाज आला पाहिजे. तमालपत्र बघा 100 ग्रॅम घेतलं आहे, कापून घेतलं आहे. आता आपण ते छान पद्धतीने भाजून घेऊया. तेल घालून घेतलं आहे, साधारण 1-1 पळी तेल घालायचं. हे बघा लाल मिरच्या घेतल्या आहेत, तिखट घेतल्या आहेत आणि रंगाच्या घेतल्या आहेत. असं दोन्ही मिळून मी 1/2 किलो मिरच्या घेतल्या आहेत. आता याही तेलावर भाजून घ्यायच्या आहेत. तमालपत्र पण भाजून झालेलं आहे. तमालपत्र घेतलं आहे 100 ग्रॅम. आता हे मी जे माप दिलं आहे ह्याच्यातलं थोडंसं कमी जास्ती असलं तरी पण चालून जातं, मसाला बिघडत नाही, मसाला छानच होतो. तुमच्या घरी एखादी गोष्ट नसेल आणि नाही घातली तरी पण चालून जातं. मेन गोडा मसाल्याला काय असतंय, तीळ, सुकं खोबरं, धने, जिरं, लाल मिरची, आपले लवंग, वेलची, बडी वेलची, दालचिनी. आता नुसतं तीळ, सुकं खोबरं, जिरं आणि धने याच्यावरही मसाला होऊ शकतो. आता आपण दालचिनी भाजून घेऊया. दालचिनी घेतली आहे मी 50 ग्रॅम. हे पहा, बघा गॅस बारीकच ठेवला आहे. हळकुंड पहा मी 1/2 किलो घेतलेला आहे. हळकुंड कुटून घ्यायचं आणि हळकुंड नसेल घालायचं तर तुम्ही हळद घालू शकता. हळद पावडर घालायची. आता माझ्याकडे हळद मी कुटून आणणार आहे, त्याच्यासाठी हळद आणलेली आहे, हळकुंड, म्हणून मी ही हळकुंड घातलेली आहे. ही तुकडे करायची, कारण हा मसाला आपल्याला मिक्सरला लावायचा आहे. हे बघा हिंग घेतला आहे. हा जवळजवळ 20 ग्रॅम हिंग आहे. आता माझ्या घरात होता तो मी खडा हिंग घेतलेला आहे. हा तेलात फुलवूया, म्हणजे त्याच्यामध्ये छान बारीक होईल. आणि जर खडा नसेल हिंग तर पावडर घालायची, पण पावडर भाजता येत नाही. मसाला झाल्यावर हळद पावडर आणि हिंग पावडर घालून घ्यायची. ते बडी वेलची घेतली आहे, ही 20 ते 25 ग्रॅम घेतली आहे. बडी वेलची 20 ग्रॅम. सर्व बाकीचं साहित्य 20 ग्रॅम, 10 ग्रॅम, पण ह्याच्यात 10 ग्रॅम कुठलंच साहित्य नाही आहे. 20 पासून सुरुवात झाली आहे. लवंग, वेलची आणि मिरी असं 20-20 ग्रॅम घेतलेलं आहे आणि तेही आता आपण भाजून घेऊया. सर्व साहित्य तेलावर भाजायचं आहे. चक्रीफूल आणि जायपत्री असं एकत्र भाजलेलं आहे. ते दोन्ही 15-15 ग्रॅम आहे. आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. जायपत्री 15 ग्रॅम आणि चक्रीफूल हे 15 ग्रॅम असं आपण एकत्र भाजलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मी हे 15 ग्रॅम दगडफूल पण घालून घेत आहे.
आता हे थोडं थोडं असल्या कारणाने मी एकत्र भाजलेलं आहे. वेगळं भाजलात तरी पण चालेल, एकत्र भाजलात तरीही चालून जाईल. मी सुरुवातीला सांगितलं होतं सगळं वेगवेगळं भाजायचं, कारण काय प्रत्येकाचा वेळ कमी जास्ती आहे. आता आपल्याला इथे डोळ्याला दिसतं भाजलं का नाही. भाजलं झालेलं असं वाटलं तर ते काढून घ्यायचं. आता पहिले चक्रीफूल आणि जायपत्री मी भाजून घेतली. दगडफुलाला वेळ लागत नाही भाजायला, नाहीतर ते अजून काळपट होतं आणि करपट वास येतो. आणि मग ती भाजत आली, चक्रीफूल आणि जायपत्री जेव्हा भाजत आलं तेव्हा मी दगडफूल घातलं. चला हेही भाजून झालेलं आहे, हेही काढून घेऊया. आता सर्व साहित्य थंड होऊ द्या आणि मग आपण मिक्सरला लावूया. आता ह्याच कढईत मी मीठ घालून घेणार आहे. 1 वाटी मीठ घातलं आहे, तेही भाजून घेणार आहे. ते मी मसाल्यात घालणार आहे. मिठाने मसाला छान टिकतो. 1 वाटी मीठ आपलं घेतलेलं आहे, ते पण भाजून घेत आहे. आता लोणच्याला पण मीठ भाजून ठेवायचं आहे मला. मी 1 पुडी नेहमी मिठाची भाजून ठेवते, म्हणजे ते आपल्याला लोणच्याला घालता येतं. मीठ भाजलं की त्याला पाणी कमी प्रमाणात सुटतं. ही एक टीप झाली. हे बघा सर्व साहित्य आपलं आता भाजून झालेलं आहे. आता हे सर्व साहित्य गार होऊ द्या आणि मग आपण मिक्सर लावायचं आहे. मीठ पण आता मी काढून घेत आहे. मीठही भाजून झालेलं आहे. हे बघा सर्व साहित्य एकदम थंड झालं आहे. आता मिक्सरला लावून घेत आहे. मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून आपण हा घरीच मसाला करत आहोत. हे पहा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे. ही मोठी कढई ठेवली आहे, ह्याच्यात आपण सर्व मसाला एकत्र करायचा आहे आणि मग वजन करून बघूया किती किलो झाला तो. चला आता आपण मिक्सर लावून घेऊया. हे पहा मंडळी, या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात एवढा बारीक मसाला होतो. आता हा आपण काढून घेऊया आणि सर्व मसाला आधी मिक्सरमधनं काढून घेऊया आणि मग किती झाला तो पाहूया. हा पहा मंडळी, आपला मसाला मिक्सरमधून काढून तयार झालेला आहे. हा मसाला फक्त चाळायचा नाही एवढं एक ध्यान द्या. आता हा स्वच्छ एकदा काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. पण हा माझा घरचा मसाला नाही आहे, ऑर्डरचा आहे, त्यामुळे हा पिशवीत भरणार आहे. हे बघा लॉकची पिशवी घेतलेली आहे आणि लॉकच्या पिशवीत मी हा मसाला भरणार आहे. चला तर मग आता आधी पहिले पिशवीत भरूया आणि मग तो मसाला किती झाला त्याचं वजन करूया. असा मसाला या पद्धतीने, म्हणजे अश्विनीने केला आहे त्या पद्धतीने हा मसाला अवश्य घरी थोडा तरी करून पहा. आवडल्यास तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग बाय बाय. आता आपण भेटूया पुढच्या एका रुचकर पदार्थासोबत. पण थांबा जाऊ नका. आपल्याला मसाला किती झाला आहे त्याचं वजन करायचं आहे. आधी हा मसाला मी भरून घेते आणि मग काट्यावर ठेवून आपण किती झाला आहे तो बघूया. हे पहा हा मसाला 2 पिशव्यातनं मी भरून ठेवलेला आहे आणि त्याचं वजन 2,700 एवढं झालेलं आहे. म्हणजे 2 किलोच्या वर 700 ग्रॅम एवढा मसाला हा तयार झाला. आता ह्या पिशव्या उद्या पार्सल होतील.